जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। या सकाळच्या समय आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि खरोखर देवाने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आणखी एक दिवसाची भर घातलेली आहे। त्याने आपल्या प्रत्येकाला सांभाळलं, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया, कारण तो जिवंत असा परमेश्वर आहे। त्याच्या नावाला गौरव देऊ। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे। प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय तू आम्हाला प्रार्थनेसाठी उठवलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत। प्रिय प्रभूजी, तुझ्या वचनामध्ये मनन करत असताना प्रभू, तुझं वचन आज आम्हाला काय शिकवणार आहे, काय बोलणार आहे, त्यासाठी प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। तुझ्या वचनातून बोलत असताना प्रिय प्रभू येशू, माझ्या विचारांचा आणि मी बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर। प्रभू, मी नाही तर तू माझ्या मुखाद्वारे तू बोल आणि तुझं गौरव होते। प्रभू, मी कुणी नाही आणि सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे। आज असे कितीतरी लोक पिडलेले आहेत, निराशेत आहेत, संकटात आहेत, अडचणीत आहेत, वेगवेगळ्या प्रॉब्लेम, वेगवेगळ्या समस्यांनी आज लोक भरलेले आहेत। प्रिय प्रभू येशू, ह्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे। इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन। आपण सुरुवातीला देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला गौरव देऊया। आपण सुरुवातीचं गीत गाऊया, आज का दिन यहोवाने बनाया है। हे गीत गाऊन आपण देवाच्या नावाला गौरव देऊया। आज का दिन यहोवाने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवाने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। वह बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। देवाच्या नावाला गौरव देऊया। खरोखर खूप सुंदर असं गीत आहे आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। प्रियांनो, आज आपल्या ह्या मन्नाच्या वेळेस आपलं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत आहे। या ऐका, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि प्रभूच्या सेवेला हातभार लावा। आपल्याला कोणता चॅनल वाढवायचा नाही, तर आम्हाला जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त यांनी जी आपल्याला आज्ञा दिलेली ती आम्हाला पूर्णपणे पाळायची आहे। आज आपण मन्नासाठी शास्त्रभाग काढणार आहोत। प्रेषितांचे कृत्य याचा 6वा अध्याय 8व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचत आहे। स्तेफनावर हल्ला। स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करीत असे, तेव्हा लिर्बितीन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण, तसेच कुरेनकर, अलेक्झांद्रियकर आणि किलकिया व आसिया यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफना बरोबर वितंडवाद घालू लागले। पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता, त्यांना त्यांच्याने तोंड देवेना। तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन, आम्ही त्याला मोशेविरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पडविले आणि लोकास, वडिलास व शास्त्र्यास चेतविले। त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले। ते म्हणाले, हा माणूस या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडित नाही, कारण
आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की हा नासरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील. तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो. बघा, या ठिकाणी आम्हाला हा जो स्तेफन आहे, हा प्रेषितांनी जे 7 जण निवडलेले होते त्या 7 जणांपैकी एक होता. पहा, हा जो स्तेफन होता त्याचं जर आम्ही जीवनक्रम जर बघितलं तर स्तेफन हा कृपा व सामर्थ्याने पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करीत असते. बघा, देवाचा आत्मा त्याच्या ठाई आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्याच्या ठाई आम्हाला दिसून येतं. प्रभू त्याच्या ठाई आम्हाला दिसून येत आहे. आणि खरोखर त्याची जी सेवा होती ती सामर्थ्याने भरलेली होती. तो जरी पंक्ती सेवेसाठी निवडलेला होता, मंडळीच्या सेवेसाठी निवडलेला होता, परंतु तो ह्या सेवेबरोबर तो देवाच्या वचनाची देखील त्या ठिकाणी सेवा करताना आम्हाला तो दिसत आहे. सुवार्तेची घोषणा करताना तो आम्हाला ह्या ठिकाणी वचनामध्ये दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, स्तेफनासारखं आमचं जीवन पाहिजे. स्तेफन हा पवित्र जीवन जगत असे. स्तेफन हा प्रभूच्या जवळ होता. स्तेफन हा प्रार्थनाशील व्यक्ती होता. स्तेफन हा प्रभूच्या इच्छेने असा वागणारा व्यक्ती होता. आणि म्हणून त्याच्याद्वारे देवबाप खूप मोठी मोठी चिन्हे आणि अद्भुते करून घेत होता. आता बघा, त्या ठिकाणी जर आम्हाला पाहायला भेटतं या वचनामध्ये, तेव्हा लिरविती नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर, अलेक्झांद्रियकर आणि किलकिया व आसिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वितंडवाद घालू लागले. पण तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देवेना. पहा, ह्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे की हे जे लोक आहेत, हे लोक त्याच्या बरोबर वितंडवाद घालत होते. तो देवाचं वचन त्या ठिकाणी सांगत होता, त्या वचनाचा स्वीकार न करता ते त्याच्याशी वादविवाद करू लागले. कारण त्याचा प्रत्येक शब्द जो मुखातून निघत होता तो त्यांच्या अंतःकरणास लागत होता. आणि तो ज्या ज्ञानाने व आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देवेना. कारण त्याच्या संगती कोण होता? प्रभू होता. प्रभू येशू ख्रिस्त होता. पवित्र आत्मा त्याच्याद्वारे बोलत होता. आणि म्हणून त्यांना उत्तर त्यांना देता येत नव्हतं. म्हणून ते त्या ठिकाणी बघा चिडले. तेव्हा त्यांनी काही लोकांना फूस देऊन आम्ही त्याला मोशे विरुद्ध व देवाविरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास पडवले. आजही मंडळांमध्ये हीच परिस्थिती आम्हाला दिसून येत आहे. आम्ही अशा लोकांच्या विरुद्ध, अशा दासांच्या विरुद्ध साक्ष देत असतो. चुकीच्या पद्धतीने लोक उभे करत असतो. आज असे जे जिवंत देवाची खरेपणाने सेवा करतात त्यांच्या विरुद्ध लोक खोटे साक्षीदार उभे करून त्यांना पकडून देत असतात, त्यांच्या विरुद्ध बोलत असतात. आणि आज या जगामध्ये तेच होत आहे. आज प्रभूचे जे लोक आहेत, सेवा करणारे, त्यांच्यावरती खोटे आरोप ठेवले जात आहेत, खोट बोलले जात आहेत, खोटे साक्षीदार, खोटे पुरावे त्यांच्या विरुद्ध उभे केले जात आहे. परंतु प्रियांनो, काय हरकत नाही, कारण त्यांच्या बरोबर देव आहे. आणि ज्याच्या बरोबर देव आहे, देवाचं सामर्थ्य आहे, त्याचं कुणी काही बिघडू शकत नाही. आता ह्या ठिकाणी स्तेफनाच्या बरोबर त्यांना लोकांना बोलता येत नव्हतं. म्हणून त्यांनी हा दुसरा पर्याय त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी निवडलेला आहे. म्हणून जे खरे देवाची सेवा करणारे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध ह्या अशा गोष्टी घडतात प्रियांनो. आणि म्हणून
पहा, आणि लोकास, वडिलास व शास्त्रात चेतविले. त्यांनी त्याच्यावर चाल करून त्याला धरून न्यायसभेपुढे नेले आणि त्यांनी बनावट साक्षीदार उभे केले. ते म्हणाले, हा माणूस या पवित्र स्थानच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही. कारण आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की हा नासुरी येशू हे स्थान मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेल्या परिपाठ बदलून टाकील. तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले. प्रियांनो, खूप मोठा गंभीर आरोप स्तेफनावरती ठेवण्यात आला होता. तो तर तसा बोलला नाही, कारण ते ज्या देवाची उपासना करत होते तो पण त्याच देवाची उपासना करत होता. परंतु लोकांच्या अंतःकरणाला त्या ठिकाणी चुटपुट लागली. देवाचं वचन त्या लोकांच्या जिव्हारी लागलं आणि म्हणून ते जे काय करतात ते देवाच्या आत्म्याने त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांनी हा स्तेफनाच्या विरुद्ध कट रचला. परंतु त्याच्याकडे पाहत असताना त्याचं मुख आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की असं म्हटलंय वचनामध्ये की त्याचं मुख देवदूताच्या मुखासारखं दिसलं त्यांना. एवढं तेज त्या ठिकाणी स्तेफनाच्या वरती होतं, स्तेफनाच्या मुखातून दिसत होतं. आज ते म्हणजे याचं कारण हेच होतं की प्रभूचा आत्मा, देवाचा आत्मा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून त्या ठिकाणी स्तेफन बोलत होता. एवढा प्रभावीपणे त्या ठिकाणी तो बोलत होता. तो घाबरला नाही, तो खचला नाही, कारण त्याला माहित होतं की प्रभू आपल्या बरोबर आहे. प्रियांनो, आपणही या प्रभूच्या सेवेमध्ये असताना आम्ही घाबरलं नाही पाहिजे. आम्ही अधिक ना अधिक प्रभूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी देवाने आम्हाला कामगिरी सोपवलेली आहे, जे अंधकारामध्ये लोक आहेत, जे पिडलेले लोक आहेत, जे देवापासून दूर आहेत, जे अंधकाराच्या सत्तेमध्ये आहेत, दुष्टात्म्याच्या सत्तामध्ये आहेत, प्रियांनो, आज आम्हाला ह्या सर्व लोकांना देवाची सुवार्ता, देवाचं वचन, जीवनाचा मार्ग आज त्यांना आम्हाला सांगायचा आहे. ती प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेली एक उत्तम कामगिरी आहे आणि त्या कामगिरीसाठी आम्ही झटलं पाहिजे. आज या सकाळच्या वेळेस आम्ही निर्णय घेऊया. या स्तेफन जरी पंक्ती सेवा करणारा होता तर तो नुसतं वाढतच राहिला नाही, त्या ठिकाणी लोकांचीच काळजी घेत राहिलेला नाही, त्या कामाबरोबर त्यांनी देवाची सुवार्ता देखील त्या ठिकाणी सांगत राहिला. लोकांना देवाचं वचन तो सामर्थ्याने युक्त होऊन तो लोकांना सांगत होता. आज मंडळांमध्ये ह्या गोष्टींचा अभाव आहे. आज लोकांना जर एखादी सेवा दिली ना झाडू मारण्याची, तर ते झाडूच मारत राहतात, दुसरं काही काम करत नाही. एखाद्याला खुर्च्या उचलण्याची सेवा दिली तर तो खुर्च्याच मरूपर्यंत खुर्च्याच उचलतो, त्या ठिकाणी देवाचं काम काही करत नाही. पण असो, आम्ही कोणतंही काम केलं तरी पण आमची एक जबाबदारी आहे, ती म्हणजे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जो ख्रिस्त आम्हाला मिळालेला आहे त्याची साक्ष, त्याचं वचन आम्हाला इतरांना सांगितलं पाहिजे. त्या साक्षीद्वारे जे पिडलेले लोक आहेत, जे देवापासून दूर लोक आहेत, अशा सर्व लोकांना देवाच्या राज्यात येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि देव त्यांच्या जीवनामध्ये काम करेल. देवाने कशा रीतीने आमच्या जीवनामध्ये काम केलेलं आहे ते आम्हाला पाहायला भेटेल. प्रियांनो, मला एक सांगू द्या, मी एका ठिकाणी सेवा करत असताना त्या ठिकाणी हे सर्व देवाच्या पुढाऱ्यांचं इलेक्शन होतं, देवाच्या दासांचं इलेक्शन होतं. तर त्या ठिकाणी 2-3 देवाचे दास उभे होते, परंतु एक दास असे होते की ते प्रभूच्या भयाने चालणारे, प्रभूच्या
विश्वासाने चालणारे, त्यांची सेवा त्या ठिकाणी खूप चांगली होती. देवाचा आत्मा त्यांच्या संगती होता. तर त्यांच्या विरुद्ध हे जे दुसरे देवाचे सेवक होते, एकाच देवाची सेवा करणारे, परंतु त्या ठिकाणी 2 गट पडले. इलेक्शन होतं त्या ठिकाणी पास्टोरेट कमिटीचं. तर ह्या सर्व देवाच्या सेवकांनी काय केलं, त्यांच्या विरुद्ध प्लॅन केला आणि त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी जो दुसरा देवाचा दास उभा राहिला होता त्याला मतदान केलं. आणि हा जो चांगली सेवा करणारा, चांगलं व्यक्तिमत्व असणारा, प्रभू त्याच्या ठाई असणाऱ्या दासाला त्या ठिकाणी मतदान कोणी केलं नाही. प्रियांनो, त्या ठिकाणी त्या सेवकाला फक्त एक मतदान पडलं आणि ते मतदान मी त्या ठिकाणी त्या सेवकाला त्या ठिकाणी दिलं होतं. आज देवाचे सेवक देखील लोक सांगतील त्याप्रमाणे करत आहेत. त्यांच्या विरुद्ध त्यांनी साक्ष त्या ठिकाणी तयार केले, त्यांच्या विरुद्ध वाईट मत त्या कमिटीमध्ये मांडले. अशा प्रकारे त्यांच्या विरुद्ध खोटी साक्ष त्या ठिकाणी तयार करण्यात आले. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या स्तेफनाच्याच बाबतीत नाही, तर प्रियांनो, जे खरी देवाची सेवा करतात अशा लोकांच्या विरुद्ध देवाचेच लोक देवाच्या लोकांच्या विरुद्ध उभे राहताना आम्हाला या ठिकाणी दिसतात. ही सगळ्यात अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. आमच्या प्रभूला देखील कोणी पकडून दिला? त्याच्या शिष्याने, देवाच्या लोकांनी. आणि तीच परिस्थिती आज प्रत्येक जो खरी ख्रिस्ताची सेवा करत आहे त्याच्या विरुद्ध होत आहे. प्रिया, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रिया, आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये जो खरी देवाची सेवा करत आहे अशा व्यक्तीच्या बाजूने, देवाच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आलेली आहे. प्रियांनो, तर चला आज आपण हे जे सुंदरसं वचन आलेलं आहे त्या वचनाच्या द्वारे आम्हाला जो काही बोध झालेला आहे तो आपण पाहूया. कारण या पहिल्या मंडळीमध्ये वेगवेगळ्या घटना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, वेगवेगळ्या दासांच्या चरित्र आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर प्रियांनो, आपण उद्या देखील या प्रार्थनेच्या वेळेस उपस्थित राहा. हे वचन ऐका, वाचा, अभ्यास करा. देवबाप तुम्हाला त्या वचनातून वेगवेगळा बोध करणार आहे. देवबाप तुमच्या संगती बोलणार आहे. जे सामर्थ्य, प्रभावी सामर्थ्य त्या स्तेफनावरती होतं, तेच सामर्थ्य आज आम्हाला प्रभू देऊ इच्छित आहे. त्या सामर्थ्याने आम्हाला सेवा करायची आहे. आमच्या विरुद्ध किती षडयंत्र रचले, आमच्या विरुद्ध किती लोक उठले, तरी प्रियांनो आम्हाला घाबरायचं नाही, कारण आमच्या बरोबर प्रभू उभा आहे. छळातून जावं लागलं काही हरकत नाही, प्रेज द लॉर्ड, कारण आम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जीवनाचा मुकुट ठेवलेला आहे. तर प्रियांनो, चला आपण प्रार्थना करूया. ज्या प्रभावी सामर्थ्य स्तेफन सेवा करत होता ती सेवा आमच्या जीवनामध्ये देवाने उतरवली पाहिजे. आणि जे देवाचे सेवक आज चांगलं काम करत आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे की देवा त्यांना अधिक देवाच्या सामर्थ्याने तू त्यांना भर, आम्हालाही भर, आणि तुझ्या सेवेसाठी तू आम्हा प्रत्येकाला तू उभे कर. कारण अनेक लोक पिडलेले आहेत, देवापासून दूर आहेत. अशा लोकांना आम्हाला देवाच्या राज्यामध्ये आणायचं आहे. ती कामगिरी देवाने तुम्हा आणि आम्हावरती सोपवलेली आहे. कुणी निराशेत राहू नये, कुणी पीडित राहू नये, कुणी दुःखामध्ये राहू नये, कुणी अडचणीमध्ये राहू नये. ही प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. तो आमचा देव आहे. सर्वांनी आनंदित राहावं, त्याची सेवा करावी, त्याच्या चरणाजवळ यावं, ही प्रभूची इच्छा आहे. तर चला आपण प्रार्थना करू आणि त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा तू आम्हाला ह्या वचनातून सुंदर असा तू सकाळच्या समय तू आम्हाला बोध केलेला आहे. प्रभू, माझ्याकडून काही चुकीचे शब्द बोलले असतील तर प्रभू तू मला क्षमा कर आणि तुझं गौरव दे. परंतु ह्या वचनाद्वारे बोलत असताना प्रभू जे लोक ऐकणार आहे
त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याचा तू अनुभव तू दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं सामर्थ्य वाहू दे. जे सामर्थ्य तू स्टेपनाला दिलं होतं त्याच्याही डबल पटीने, ट्रिबल पटीने, 4 पटीने प्रिय प्रभू तू आम्हाला सामर्थ्याने तू भर. तू आमच्या संगती तू बोल आणि प्रिय प्रभू मंडळीची सेवा करत असताना तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने, पवित्र कृपादानाने तू तुझ्या लोकांना तू भर. प्रिय प्रभू तुझ्या दासांना तू भर, तुझ्या दासींना तू भर, वृद्धांना तू भर, लेकरांना तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू जे आजारी, दुःखी, कष्टी, संकटात आहेत, वेगवेगळ्या समस्यांनी भरलेले लोक आहेत, ते सर्व प्रॉब्लेम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू तुझ्या प्रभावी सामर्थ्याचा तू अनुभव तू दे आणि तुझं गौरव दे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू जे तुझ्यापासून दूर आहेत लोक, त्यांच्यापर्यंत वचन नेण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. त्यांचं जीवन तू बदलून टाक. विरोध करणाऱ्यांना प्रिय प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या तारणाचा अनुभव तू त्यांना तू दे. त्यांचा स्वभाव तू बदलून टाक, त्यांचे कुटुंब तू बदलून टाक आणि विशेष करून आमचा देश तू बदलून टाक. प्रभू आमच्या देशातील सर्व ज्या व्यवस्था आहेत त्या सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. शत्रू राष्ट्रापासून आमच्या देशाचं तू रक्षण कर. आमचे पंतप्रधान, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व राज्याचं मंत्रिमंडळ हे सर्व तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू योग्य निर्णय या देशासाठी घेण्यासाठी तू त्यांना सहाय्य मार्गदर्शन कर. सर्व दुष्टात्म्यांच्या बंधनापासून या देशाला तू वाचव. या देशातील प्रत्येक प्रजेला तू वाचव आणि तुझं गौरव दे. सर्व राष्ट्रांमध्ये तुझी शांतता नांदू दे. प्रभू सर्व नैसर्गिक आपत्तीपासून, उष्माघातापासून आणि प्रिय प्रभू येशू सर्व प्रकारच्या पाणी टंचाईपासून, दुष्काळाच्या ज्या छटा आहेत त्या छटापासून प्रिय प्रभू आमच्या देशाला तू वाचव. आमच्या देशाला तू पाऊस दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू आज आम्ही प्रार्थना करत आहोत. शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाहीये. प्रिय प्रभू शेतकऱ्यांच्या मालाला बाजार दे. प्रिय प्रभू बिझनेसचे दार तू उघड, उद्योगधंद्याचे दार तू उघड आणि आमच्या देशाची तू वाढ कर. प्रभू आज आमच्या देशाचा विकास फक्त रस्ते आणि मंदिरं बांधण्यामध्ये होत आहेत, मंदिरं तोडण्यामध्ये होत आहे. ओ हो पित्या परमेश्वरा, या आमच्या देशातील पुढाऱ्यांवरती तू दया कर. त्यांना तू योग्य बुद्धी, योग्य निर्णय घेण्यासाठी तू सहाय्य कर. जाती व्यवस्थेमध्ये प्रिय प्रभू जे काही दंगली घडवण्याचं राजकारण चालू आहे ते सर्व राजकारण तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू बंद कर. हे दुष्टात्म्यांनी लावलेले सर्व वाईट विचार, घाणेरडे विचार, घाणेरडा स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि आमच्या देशामध्ये शांततेचं, सौख्याचं वातावरण तू निर्माण कर. आम्ही सर्वांनी एकमेकावरती प्रेम करून प्रिय प्रभू येशू तुझी सेवा करावी आणि तुझं वचन इतरांपर्यंत न्यावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला, आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाला तू सुबुद्धी आणि सर्व चांगले विचार तू आम्हाला तू दे आणि तुझं गौरव दे. हो पित्या परमेश्वरा, की तू पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. देवा, आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, आज होणाऱ्या सर्वांचे सर्व कामकाज आणि होणारा सर्व प्रवास, होणारे सर्व कामकाज सर्व तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क करू इच्छिता. आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. पुढे या आणि देवाच्या सेवेला हातभार लावा. प्रार्थना करा, इतरांचं ओझं वाहा आणि जे पिडलेले आहेत त्यांना सहाय्याचा, मदतीचा हात पुढे करा. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. सर्व उन्हापासून, सर्व आजारापासून, सर्व ॲक्सिडेंट, अपघातापासून, सर्व दुष्टात्म्यांच्या पिढ्यापासून देवबाप आपलं संरक्षण करो. आमेन. आमेन.